धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर अंजली देशमुख मॅडम यांना. अध्यक्षीय भाषण. सर्वांना शुभ संध्याकाळ. व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रवीण रघुवंशी, जे आमचे संस्थेचे सल्लागार सुद्धा आहेत, आमची सर्व कार्यकारिणी आणि सलीमली सभागृहात उपस्थित सर्व पक्षमित्र, अभ्यासक, संशोधक आणि इतर सर्व जे पॅशनेटली इथे पक्षांच्या संदर्भात माहिती देण्याकरता आलेले आहेत, असे सर्व लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. कालपासून अतिशय उत्साहात सुरू असलेलं हे संमेलन याचा समारोप होत असताना मला सुद्धा थोडासा वाईट वाटलं आहे. कारण आम्ही गेल्या 1 महिन्यापासून आमची सर्व कार्यकारिणी तत्परतेने या कामात अतिशय मग्न होती. प्रत्येकाला दिलेली ड्युटी ते आपल्या पद्धतीने अतिशय सिन्सिअरली करत होते आणि मला अशी आशा आहे आम्ही केलेली सर्व व्यवस्था, निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, इतरही छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही विशेष काळजी घेतलेली आहे. तरी सुद्धा अनेकदा असं लक्षात येतं की हे सगळं करत असताना आयोजकांकडून काही छोट्या चुका झाल्या असतील तर तुम्ही मनापासून मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करावी आणि पुढल्या वेळी ते होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घ्यावी. खरं म्हणजे ह्या 2 दिवसात इतक्या उत्साहाने हे संमेलन पार पडलं. जवळपास 4 सेशन, सायंटिफिक सेशन्स होते. उद्घाटन समारोह ज्याला प्रवीण परदेशी सर, श्रीनिवास रेड्डी, आदर्श रेड्डी सर हे सर्व उपस्थित होते आणि माझा फार काही पक्षांच्या संदर्भातला अभ्यास नाही, परंतु कुठेतरी या सभागृहात सलीमलींचं नाव दिलेलं असल्यामुळे किंवा आपल्यासारखे जे अभ्यासक आहेत ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य पक्षांसाठी दिलेलं आहे, या तुमच्या सगळ्यांपासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. आणि जसं दीपाली मॅडमनी सांगितलं की शाळेतले 2 चिमुकल्यांनी सुद्धा इथे प्रेझेंटेशन केलं, तर खरोखर म्हणजे मला असं वाटतं की या म्हणजे सेशनमधून किंवा या संमेलनातून प्रत्येकाला एक दिशा मिळण्यासारखी आहे. आणि बाबुळकर मॅडमचं मला विशेष कौतुक वाटलं, कारण की त्यांनी एका वेगळ्या विषयाला हात घातला आणि त्यांनी सांगितलं की शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून तुम्ही जनजागृती करावी. आणि माझंही तेच मत आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांपासून जर आपण सुरुवात केली आणि पुढल्या वर्षी नोंदणी जी आहे, आपण काही शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने याच्यात इंटरेस्ट आहे किंवा त्याआधी आपण जनजागृती करून शाळेच्या स्तरावर आणि मग विद्यार्थ्यांची नोंदणी इथे करून जर घेतली तर त्यांनाही तुमच्यासारख्या संपूर्ण आयुष्य पक्षांसाठी वेचणाऱ्या अभ्यासकांकडनं काही प्रेरणा मिळण्यासारखी आहे असं मी मानते. आणि हे संमेलन यशस्वी करण्याकरता आपल्या सर्वांचा खरोखर खूप मोठा हातभार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आणि हे यशस्वी झालेलं संमेलन आपणा सर्वांना समर्पित करते. धन्यवाद.